न्यूज 18 लोकमत विशेषला सुरुवात करूयात। काही महत्त्वाचे रिपोर्ट्स आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत। निवडणूक आयोगाने अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर शरद पवार गटाला नव्याने सुरुवात करावी लागणार आहे। दरम्यान नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट अशी नवी ओळख शरद पवार गटाला मिळाली, तर पक्ष चिन्हासाठी शरद पवार गटाने 3 पर्याय दिलेले आहेत। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। अजित पवारांची खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिल्यानंतर शरद पवार गटाची अवस्था अपक्षासारखी झाली आहे। शरद पवार गटाकडे ना पक्षाचं नाव उरलंय ना कोणतं चिन्ह। त्यामुळेच आता शरद पवार गटाने पक्षाकरता नवं नाव आणि चिन्हासाठी पर्याय शोधायला सुरुवात केली आहे। निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला बुधवार दुपारी 3 वाजेपर्यंत पक्षाचं नाव आणि चिन्हाकरता पर्याय देण्याच्या सूचना केलेल्या होत्या। त्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे काही पर्याय दिले आहेत। त्यामध्ये चिन्हाकरता उगवता सूर्य, वटवृक्ष, चष्मा आणि कब्बशी, तर पक्षाच्या नावाकरता नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार या पर्यायांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे। राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाकडून 3 नावं मागवली आहेत। या 3 पर्यायांपैकी एक नाव निवडणूक आयोग निश्चित करणार आहे। तसंच हे नाव आणि चिन्ह केवळ 27 फेब्रुवारीपर्यंत वैध असणार आहे। आयोगाने राज्यसभेचं इलेक्शन आहे तोपर्यंत इंटरिम म्हणून आम्हाला आज 4 वाजायच्या आत त्यांना उत्तर द्यायचं। ते आम्ही उत्तर देऊ। नवीन नावं वगैरे काय प्रस्ताव आहे त्याप्रमाणे सगळं होईल आणि आम्ही सुप्रीम कोर्टात न्याय मागणार। राज्यात राज्यसभेच्या 6 जागांकरता 27 फेब्रुवारीला निवडणूक होऊ घातली आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने हा निकाल दिलाय। त्यामुळे अजित पवार गटाला मोठा दिलासा मिळालाय, तर शरद पवार गटाची चांगलीच कोंडी झाली आहे। कुठेतरी मनात होतं की निर्णय आपल्या बाजूला लागणार नाही, पण शेवटी जी काही पूर्वीची सवय काँग्रेसच्या काळातील की न्याय हा लोकशाहीला धरूनच दिला जाईल, पण तसं आजच्या काळामध्ये होताना दिसत नाही। त्यामुळे निर्णय हा आमच्या विरोधात जाईल अशी अपेक्षा होती, पण शेवटी कोर्टात गेल्यानंतर तो निर्णय आमच्या बाजूला लागेल। पण जे काही चिन्ह आता असेल, जे काही नाव आम्हाला आदरणीय पवारसाहेब, जयंत पाटील साहेब आणि सर्व पदाधिकारी ठरवतील त्याच पद्धतीने तेच नाव घेऊन आम्ही लढू। इलेक्शन कमिशननी शरद पवार साहेबांचा पक्ष म्हणजे आमचा पक्ष आणि आमचं चिन्ह हे अजित पवार साहेबांना दिलं। हे सगळं ठरवून चाललेलं आहे, पण सर्वांना माहीत आहे, सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली। राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह कुणाचं आहे। निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निकाल दिल्यामुळे राज्यसभा निवडणुकीत व्हीपचा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे। ठीक आहे ना, आमचं चिन्ह आणि पक्ष अजित पवार। आता लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकीत नवीन पक्ष आणि चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान शरद पवार गटासमोर उभं ठाकलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।